कॅग संदर्भातली एक महत्त्वाची बातमी अधिवेशनातून आलेली बातमी अशी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत महापालिकेचाच म्हणजे मुंबई महापालिकेच्या कारभाराचा कॅगचा अहवाल सादर केला। कोरोना काळातल्या 12,000 कोटींच्या कामांचं ऑडिट कॅगकडून करण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्याचा कॅगचा अहवाल असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसंच 64 कंत्राटदार आणि मुंबई पालिकेत करारच झाला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। हा कॅगचा अहवाल ट्रेलर आहे, पूर्ण चौकशी केली तर काय काय निघेल हे सांगता येत नाही असा इशारा देखील यावेळी फडणवीसांनी दिलाय। त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर इतर कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार ती करेल असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहात स्पष्ट केलंय। या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत। आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, हा अहवाल ट्रेलर आहे, कारण लिमिटेड 12,000 कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे। खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही। मात्र आता हा अहवाल आपण ठेवलेला आहे, आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 12,000 कोटीमध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त हा गैरव्यवहार सापडला अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला एफआयआर नोंदवला पाहिजे अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे एफआयआर नोंदवून त्याच्यावरती अँटी करप्शनच्या मार्फत आणि नंतर मग बाकीच्या येतीलच। पण पहिला त्याच्यावरती एफआयआर नोंदवला पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज, माननीय उपमुख्यमंत्री मंत्री। आम्ही ह्या चौकशीचं स्वागत करतो कारण मुंबईकरांना आमचं काम माहिती आहे। पण असंच ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक ह्या महानगरपालिकेची हिंमत असेल, हिंमत तर नाहीच पण असेल तर पारदर्शकपणे चौकशी लावावी। आणि पुढची बातमी आता आपण बघणार आहोत। लोकपाल विधेयकासंदर्भातली बातमी आहे। लोकपाल विधेयक लांबणीवर पडलंय आणि हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय। संयुक्त संसदीय समितीत 18 आमदार असतील आणि यात 12 विधानसभा सदस्य तर 6 विधान परिषद सदस्यांचा समावेश असेल। पावसाळी अधिवेशनापूर्वी या विधेयकाबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचंही आज सांगण्यात आलंय। त्यामुळे लोकायुक्त विधेयक लांबणीवर पडल्याचं दिसतंय आणि संयुक्त संसदीय समितीकडे ते आता पाठवलं जाणार आहे। आणि आता बातमी आहे राहुल गांधींसंदर्भातली। राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपनं हे आंदोलन छेडलं होतं। राहुल गांधींनी भारताला, ओबीसी समाजाला बदनाम केल्याचा भाजपचा आरोप आहे। राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर राहुल यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा भाजपनं दिलाय। राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितली नाही तर त्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर कुठेही फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। भारतीय जनता पार्टी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत आहे, कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन केलं आहे आणि जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही, ओबीसी समाजाची माफी मागत नाही, तोपर्यंत राहुल गांधींना आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही। महाराष्ट्रात राहुल गांधीला आम्ही येऊ देणार नाही। जिथे जिथे राहुल गांधी जाईल तिथे ओबीसी समाज आडवा येईल, आडवा पडेल आणि राहुल गांधीला त्या ठिकाणी फिरू देणार नाही। खूप मोठा अपमान ओबीसी समाजाचा आणि माननीय मोदीजींचा केला आहे, आम्ही यांना सोडणार नाही। दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। लोकशाहीच्या विरोधात हा निर्णय असल्याची टीका काँग्रेसनं केली आणि काँग्रेसकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सकाळी करण्यात आलं। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आलं। त्याचबरोबर हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला। या आंदोलनात जयंत पाटील आणि आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते। त्याचबरोबर राहुल गांधींचा फोटो वापरून जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती, पण विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि त्याचाच निषेध आज विरोधी पक्षांनी केलाय आणि म्हणूनच आज अधिवेशनाच्या कामकाजातून त्यांनी सभात्याग केला।
आपण प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही या काळ्या फिती बांधल्या ह्या माइल्ड निषेध आहे कालच्या वेगळ्या सभागृहात योग्य नाही साहेब, आप सिनियर पण अध्यक्ष सदस्य आहात, महोदय, आपल्याला माझी तर माहिती आपणाला आहे. विनंती आहे की आपण सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आतापर्यंत तो निर्णय दिला पाहिजे होता. जसं मला निलंबन करताना फारसं काही आज सभागृहातला विषय होता, पण हा बाहेरचा आहे, वर कन्सल्ट करायला पाहिजे, वर तुम्ही कन्सल्ट केलेला आहे. आता त्याचा निर्णय जर सकाळच्या प्रहरी झाला नाही तर अध्यक्ष महोदय त्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून याचा निषेध करून आम्ही विरोधी पक्ष सभात्याग करतोय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सभागृहामध्ये बाहेर झालेलं जे काही कालचं जी घटना होती त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं उपसभापती आणि यांच्याशी बोलून आपण चर्चा करून निर्णय घेणार आहोत. परंतु सभागृहाच्या बाहेर तर केलं, परंतु इथं देखील निषेधाच्या पट्ट्या बांधून आले आणि त्याचबरोबर काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल देखील जे भाष्य केलं त्याच्यानंतर देखील इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की आणखी त्याच्या वरचं बोललं ते मी बोलू इच्छित नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं असं होणार नाही. त्यामुळे आपण जो निर्णय घेतलेला आहे की यापुढे एक आचारसंहिता असली पाहिजे. अशा प्रकारे जर कोणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोडं मांडण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश सगळ्या सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांच्यावर निर्माण होईल ही आमची अपेक्षा होती. आज प्रश्नोत्तराच्या निमित्तानं हा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला, परंतु आम्हाला साधारण अध्यक्षांचा कल असा दिसला की शेवट काहीतरी ह्याच्याबद्दल सांगायचं आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आत्ताच सांगितलं पाहिजे. आत्ताच सकाळी सकाळी ते संबंधित दोन्ही बाजूचे सदस्य जे कोणी चुका केलेल्या आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमचे आदरणीय नेते राहुलजींच्या बाबतीत ती घटना होती, परंतु कोणत्याही नेत्याच्या बाबतीत, राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीत ही घडू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं ज्या पद्धतीनं तुमच्याकडे आमच्याकडे राष्ट्रीय नेते, तुमच्याकडे राष्ट्रीय नेते, आमच्याकडे चपला आहेत नाही असं नाही येत, म्हणून हे उद्योग करायचे का आम्ही? अध्यक्ष महोदय, या पद्धतीनं ही अशी नवी परंपरा तुमच्या कालखंडात होते हे तुमच्याकरता सुद्धा योग्य नाही आणि त्याला तुम्ही शिक्षा केली नाही तर तुमच्या नावावर सुद्धा हा अपवाद कायमच्या स्वरूपात लागणार आहे. ही जबाबदारी शेवटी तुमची येते. आजची जी आमची भूमिका आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जे रुलिंग देणं गरजेचं आहे, कारण ही त्यांची जबाबदारी आहे. ते नुसतं सत्ताधारी पक्षाचे नाहीत तर आमच्या सर्वांचे आहेत. संरक्षण त्यांनी सर्वांना दिलं पाहिजे आणि आत्तापर्यंतच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर त्यांनी नुसताच रुलिंग नाही ते एक नियमावली बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जी काही आचारसंहिता आहे ती पुढे देखील पाळत राहू. आज आपण पाहत असाल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच मित्रपक्ष आम्ही महाविकास आघाडीचे जे महाराष्ट्रासाठी लढत आहोत, जे न्यायासाठी लढत आहोत, लोकशाहीसाठी लढत आहोत आणि संविधानासाठी लढत राहिलेलो आहोत. आज त्याच संविधानासाठी, त्याच लोकशाहीसाठी आणि त्याच न्याय हक्कांसाठी वॉकआउट केलेलं आहे आणि अपेक्षा आमची हीच आहे की अध्यक्ष महोदयांनी सगळ्यांचं बनून आणि न्यूट्रल बनून रुलिंग द्यावं. विरोधकांच्या प्रतिक्रिया पण ऐकल्या. त्यांनी सभात्याग केला होता आणि अधिवेशन तर एकीकडे आजचा शेवटचा दिवस या कामकाजासंदर्भातली बातमी आपण बघितली. पण लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत आणि राहुल गांधींनी कशा पद्धतीनं हल्लाबोल केलाय ही देखील त्यांची प्रतिक्रिया आपण या पत्रकार परिषदेतली बघणार आहोत. मुझे कोई डर नहीं लगता इन लोगों से, और अगर ये सोचें कि मुझे डिस्क्वालीफाई करके, धमका के, जेल में डाल के मुझे बंद कर सकते, नहीं, मेरी वो हिस्ट्री नहीं है. मैं हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लड़ रहा हूं और मैं हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लड़ता रहूंगा. किसी चीज से नहीं डरता हूं, ये सच्चाई है. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है. गांधी किसी से माफी नहीं मांगता. और मैंने कहा पार्लियामेंट हाउस में कहा कि भैया मुझे बोलने दीजिए ना, एक बार तो बोलने दीजिए. 2 बार चिट्ठी लिखी,
तीसरी बार मैं पर्सनली स्पीकर से जाके कहता हूं, स्पीकर सर प्लीज, आप डेमोक्रेसी के लोकतंत्र के आप प्रोटेक्टर हैं, मुझे बोलने दीजिए। मुस्कुरा के कहते हैं भैया मैं तो नहीं कर सकता। आप नहीं कर सकते तो कौन कर सकता है? शायद मुझे जाके मोदी जी से पूछना पड़े, वो तो करने नहीं देंगे। तो मेरा जो पॉइंट है, इस देश में लोकतंत्र खत्म हो गया है। आणि या पत्रकार परिषदेनंतर राज्यातल्या इतरही बातम्यांकडे आपण वळणार आहोत। कोल्हापुरातली बातमी आहे, पाण्याचं मीटर चोरणारी एक टोळी इथे सक्रिय झाली आहे। शिवाजी पेठ, मंगळारपेठ, कदमवाडी, खरी कॉर्नर या परिसरातील सुमारे 100हून अधिक मीटर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार इथे समोर आलाय। पाण्याचे मीटर चोरीला गेलेत आणि त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत। आपण बघतोय 100हून अधिक मीटर इथे चोरीला गेलेत। कोल्हापुरातली ही बातमी आहे, काही प्रतिक्रिया बघूयात। काल पहाटेच्या दरम्यान हे झालेलं आहे। हे पितळी मीटर ह्या परिसरात, शिवाजी पेठ ही अतिशय दाट लोकवस्तीचा एरिया आहे आणि ह्यामध्ये ही पहिलीच पेठेमध्ये घटना अशी घडली असेल की जी एकाच ठिकाणाहून 20 ते 25 मीटर चोरून नेले आहेत। हे पितळी मीटर आहेत, ती त्यांनी चोरून नेलेले आहेत की 100 ते 150 मीटर चोरून नेलेत असं एक कानावर येते। काल काही लोकांनी महापालिकेत येऊन ही तक्रार याची दिलेली आहे आणि आम्ही आता CCTV फुटेज याचं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देणार आहे। या शिवाजी पेठेत आज पहिल्यांदाच प्रकार घडलेला आहे। राजघाट रोडला आज म्हणजे रहदारीचा रस्ता असताना सुद्धा या भागात मध्यरात्रीला 2:30-3च्या टायमिंगला शिवाजी पेठे या रात्री 1-3 वाजेपर्यंत माणसं बाहेर असतात, तरी पण मध्यरात्री पाळत ठेवून ज्या घरांना कुलप आहेत का त्या घरातली मीटर प्रत्येकांच्या घरात म्हणजे थेट जातो रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेत। और भाजपा इसकी पूरी भर्त्सना करती और देश भर में हम राहुल गांधी के खिलाफ पिछड़ों के अपमान के लिए जबरदस्त आंदोलन करेंगे भाजपा की ओर से, ये हम कहना चाहते हैं। अब दूसरी बात और भी गंभीर है। राहुल गांधी को सजा हुई सूरत कोर्ट में, उनके पास बड़े बड़े वकीलों की फौज है। जरा पत्रकार मित्र शांत रहें कृपया करके। बड़े बड़े वकीलों की फौज है, देश के बड़े बड़े वकील राज्यसभा में बैठे हैं कांग्रेस की ओर से। वो लोग सूरत में जाके सेशन कोर्ट में स्टे क्यों नहीं आग्रह किया? वो हाई कोर्ट क्यों नहीं गए? वो सुप्रीम कोर्ट क्यों नहीं गए? यही कांग्रेस के प्रवक्ता पवन खेड़ा का मामला था। दिल्ली हवाई अड्डे पर कुछ हुआ जहां उन्होंने कहा था मोदी तेरी खबर खुदेगी और बहुत कुछ कहा था, तो 1 घंटे में सुप्रीम कोर्ट से वो स्टे ले आए। तो कांग्रेस की वो फौज राहुल गांधी पर खामोश क्यों थी? भाजपा ये सवाल उठाना चाहती है। राहुल गांधी अकेले नहीं है, 32 लोगों को डिस्क्वालीफाई किया गया है देश भर में। उसमें 6 भाजपा के लोग भी डिस्क्वालीफाई हुए हैं, सजा हुई, डिस्क्वालीफाई हो गए। उसमें अखिलेश सिंह की पार्टी के हैं, उसमें लेफ्ट के लोग हैं, उसमें कांग्रेस के लोग हैं। बिहार में लालू प्रसाद जी डिस्क्वालीफाई हुए, जयललिता जी डिस्क्वालीफाई हुई। अभी जो मोकामा का बाई इलेक्शन हुआ था वो तो सजा के बाद ही डिस्क्वालीफाई हुए थे। जब देश का कानून है कि आपको 2 साल की सजा होगी तो आप तुरंत डिस्क्वालीफाई हो जाएंगे अगर आपके कन्विक्शन को कोर्ट स्टे नहीं करता। उसमें कोई विवेक नहीं है, सुप्रीम कोर्ट कह चुका है दिलीप थॉमस के केस में। तो राहुल गांधी की पार्टी की तरफ से उनको कोर्ट से स्टे दिलाने की कोशिश क्यों नहीं हुई? भाजपा यह कोशिश करना चाहती है, क्या नाखून कटाकर शहीद होने की कोशिश कर रहे हैं? हमारा स्पष्ट आरोप है जानबूझकर यह नहीं किया गया ताकि कर्नाटक के चुनाव में राहुल गांधी के प्रकरण को भुनाया जाए, और ऐसा संकेत उनकी बहन के साथ साथ बाकी लोगों ने भी कहा है। यह बात हम स्पष्ट कहना चाहते हैं। इसलिए जो पूरा प्रकरण है आज का प्रेस कॉन्फ्रेंस, ये सब कुछ एक सोची समझी रणनीति है कि राहुल गांधी को एक बलिदानी बताओ और कर्नाटका में इसका लाभ लो। या फिर तीसरी बात है, क्या कांग्रेस के अंदर कुछ अंदरूनी पॉलिटिक्स चल रही है? राहुल को कांग्रेस से हटाओ और कांग्रेस बचाओ, इसका जवाब तो कांग्रेस को देना पड़ेगा। इसलिए मैं फिर कहता हूं कि राहुल गांधी जी, आपके कन्विक्शन के बाद आपके यहां बड़े बड़े देश के नामी गिरामी वकीलों की फौज है, उन्होंने स्टे की कोशिश क्यों नहीं की? और क्या राहुल गांधी जी आपके लिए अलग कानून बनेगा क्या? 32 लोग डिस्क्वालीफाई हुए तो बाई इलेक्शन हुआ,
तो आपके लिए क्या अलग कानून बनेगा क्या? उसकी पूरी सूची मैं चर्चा कर चुका हूं, आपको अभी मैंने कुछ संकेत दिए। आज राहुल गांधी ने फिर झूठ बोला। क्या बोला? कि मैंने लंदन में कुछ नहीं कहा था। आज मैंने इस पर दिल्ली में प्रेस किया था। वो जैसे ही हारते हैं तो विदेश में जाकर भारत के लोकतंत्र का विलाप करते हैं। राहुल गांधी की पॉलिटिक्स बहुत सीधी है। हमको जनता वोट देगी, लोकतंत्र ठीक है। हम हारेंगे, लोकतंत्र खराब है। हम जीतेंगे, चुनाव आयोग ठीक है। हम हारेंगे, चुनाव आयोग खराब है। अगर हमारे पक्ष में न्यायालय ने फैसला किया, न्यायालय निष्पक्ष है। अगर नहीं आया तो न्यायालय कमजोर है। यह उनकी रणनीति है। अभी वो हारे नागालैंड में, हारे त्रिपुरा में, हारे मिजोरम में, और सब अल्पसंख्यक बहुल इलाके हैं। तो लंदन में जाके बोला। आज उन्होंने क्या कहा? हमने कुछ नहीं कहा है ऐसा कि अमेरिका और यूरोप को इसके बारे में विचार करना चाहिए। राहुल गांधी ने आज फिर झूठ बोला है। इसे राहुल गांधी ने लंदन में क्या कहा है आपको हम सुनाना चाहते हैं। सुनाओ। इसके बाद मेरी टिप्पणी है। मतलब क्या कहा? कि भारत में लोकतंत्र कमजोर हो रहा है, इसके लिए अमेरिका और यूरोपियन कंट्री ध्यान नहीं दे रहे हैं। यह समस्या है। ध्यान देने का मतलब क्या है? यहां हस्तक्षेप करें, यही तो हम कह रहे हैं। आज मैं राहुल गांधी की टिप्पणी दिखा दिया। राहुल गांधी ने फिर झूठ बोला कि हमने ऐसा कुछ नहीं कहा था। तो झूठ बोलना राहुल गांधी की फितरत हो गई है। जब भी विदेश जाते हैं, भारत के लोकतंत्र का अपमान करना, भारत की संस्थाओं का अपमान करना, भारत के जनमत का अपमान करना उनकी आदत हो गई है। और मोदी जी पर तो वो क्या क्या नहीं बोलते हैं। मेरे पास पूरी उनकी टिप्पणी है कि वो विदेश में क्या क्या बोलते हैं। भारत राष्ट्र नहीं है, राज्यों का संघ है। और क्या हमारे लोकतंत्र पर बर्बर हमले हो रहे हैं। और क्या पुलवामा हमला कार धमाका था, आतंकवादी धमाका नहीं था। और क्या चीन की तारीफ की कि चीन ने प्रकृति के साथ विकास किया है, सद्भावना के साथ। ये सारी उनकी टिप्पणी। और क्या कहा? बालाकोट और पुलवामा का सेना सबूत दे कहा था ना। तो सेना की शहादत का सबूत राहुल गांधी मानते हैं। और चीन के अपने ट्रस्ट में पैसे लेते हैं, ये भी आप सभी जानते हैं। दिखा दीजिएगा। ये देखिए उनकी पूरी टिप्पणी सब कोर्ट पर है, कोई नई बात मैं नहीं कह रहा हूं। और याद करिए राहुल गांधी ने क्या कहा था कि हम लोग के फोन में पेगासिस लगाए, कहा था ना। तो क्या कहा? सुप्रीम कोर्ट की कार्रवाई में कहा जिस नेता को लगता है उनके फोन में पेगासिस है तो उनका फोन दे दे। तो राहुल गांधी ने अपना फोन क्यों नहीं दिया? क्योंकि फोन जाता तो फोन से क्या क्या निकलता उसका डर था उनको। तो जब कार्रवाई की बात होगी तो कहेंगे नहीं। तो ये मुझे आपसे बात कहनी है। राहुल गांधींनी जाणून बुजून हा अवमान केल्याची टीका तर रविशंकर प्रसाद यांनी केलेली आहे आणि इतरही त्यांच्या आरोपांवर त्यांनी टीका केली आणि भाजपची भूमिका स्पष्ट केली। या बुलेटिनमध्ये या बातमीनंतर आता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।